आजचा तरुण वैचारिकदृष्ट्या खूप परिपक्व आहे. सुहास घुमरे, प्राधिकरण, दिनांक 14 ऑगस्ट. आजचा तरुण हा वैचारिकदृष्ट्या खूप परिपक्व आहे, पण त्याने अतिउत्साहात स्वतःचे स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता त्याने घ्यावी, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, कवी, गझलकार, साहित्यिक सुहास घुमरे यांनी व्यक्त केले. सुहास घुमरे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर गोष्ट सांगून काव्यलिखाणासाठी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या वतीने 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निमंत्रित कवी आणि विद्यार्थ्यांचे कवी संमेलन तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी नगर विद्यालय निगडी येथील गुरुकुल विभागात करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी कवींचा मोठा प्रतिसाद मिळाला. इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन केलेल्या विविधतेतील एकता या विषयावरील निबंध स्पर्धेत 126 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून निवृत्त शिक्षिका व साहित्यिका रजनीताई अहेराव यांनी काम पाहिले. ते आपल्या मनोगतामध्ये व्यक्त करताना म्हणाले की निबंध वाचताना कुठे बालमनाची निरागसता जाणवली, कुठे विचारांची प्रगल्भता दिसली, तर कुठे कल्पनाशक्तीने मनाला सुखद धक्का दिला. काही विद्यार्थ्यांनी अगदी साध्या विषयाकडेही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले होते. विविधतेतून एकता या विषयावरील निबंधामधून तर आपल्या देशातील विविध भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा आणि विचार यांच्यातील एकात्मतेची सुंदर जाणीव अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दात व्यक्त केली आहे. प्रमुख पाहुणे साहित्यिक व पत्रकार श्री पितांबर लोहार हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारतीय समाज व्यवस्था कुटुंब वत्सल आहे. यामध्ये आईवडिलांच्या सेवेला देवता समान महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचा हा एक संस्कार आहे. साक्षात परमेश्वरालाही युगानुयुगे विटेवरी उभे करण्याची ताकद या संस्कारात आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूरचे भक्त पुंडलिक आणि कमरेवर हात ठेवून युगानुयुगे विटेवर उभा असलेला पांडुरंग होय. तसेच श्री पितांबर लोहार यांनी 7 चल ही हिंदी रचना सादर केली आणि भाऊ बहिणीवरील आई बघ ना ही मराठी रचना सादर केली. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे या आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की ज्याप्रमाणे देश स्वातंत्र्य क्रांतीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान आहे, त्याचप्रमाणे देश स्वातंत्र्य क्रांतीमध्ये साहित्यिकांची खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सौ माधुरी डिसोजा यांनी झेंडा आमच्या प्रिय देशाचा फडकत वरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. सीमा गांधी यांनी तिरंग्याची शान राखूया, देशासाठी जगूया, स्वातंत्र्याची अमूल्य ज्योत पिढ्यानपिढ्या जपूया. हेमंत जोशी आणि ब्रह्मांडातील एकमेव सुंदर रचना म्हणजे भारत, झाशी राणी आणि अहिल्या वीरांगना म्हणजे भारत. तानाजी एकोंडे आणि सुंदर माझे घरगे, संतांचे माहेर, ओव्या गाऊ मधुर, पांडुरंग. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कनाद गोडसे याने हे युवका तू विसरलास का इतिहास तुझा. हर्चीस केळकर याने मातृभूमीची मूर्ती आमच्या हृदय मंदिरात वसे. अमेय पानसरे याने आज गाऊया अभिमानाने या देशाचा इतिहास. अर्णव याने चापोलीकर अजिंक्य करूया जगतामध्ये आपला हिंदुस्थान. गार्गी तळोले हिने वचन भारत मातेला. सायली बोरमाळे हिने भारत माझा अभिमान. आनंदी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी माझी देशभक्तीची कल्पना. राशी रोकडेने तूच माझा अभिमान. अद्विता वय होते 15 या शिरीष कुमाराचे वंदे मातरम गायल्यामुळे शिक्षा 15 फटके 17 होते. वय ती कनकलता बरुआ वंदे मातरम गाता गाता प्राण तिने सोडला. सारंग मुचरीकर मातृभूमीच्या इतिहासाची वर्णने दूरदेशी. क्षिप्रा नरोटे भाषा भूषा परंपरा यामध्ये वाटे विविधता. सुश्रुता कांटे रंगरूपान राहणे. शर्वी भया सदा परोपकारी शुद्ध निर्विकारा. अशा एकूण 21 विद्यार्थ्यांनी सदाबहार रचना सादर केल्या. या कार्यक्रमाचे सुंदर व नेटके सूत्रसंचालन नंदकुमार मुर्डे यांनी केले, तर आभार राजश्री मराठी मॅडमांनी मानले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक आहे, तृतीय क्रमांक अथर्व हेमंत जोगळेकर, इयत्ता 9वी प्रथम क्रमांक शुद्धोधन योगेश भंडारी, द्वितीय क्रमांक कौशिका दामल, इयत्ता 10वी प्रथम क्रमांक विश्वेश खैरनार, द्वितीय क्रमांक आनंदी कुलकर्णी, वृत्तसंकलन बाबू डिसोजा आणि व्हिडिओ जर्नलिस्ट माधुरी डिसोजा यांनी केले आहे.